सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ. त्याचं काम गरजूंना समुपदेशन करणं आणि योग्य दिशा दाखवणं. पण एका नराधम विकृत मानसशास्त्रज्ञानं लहान मुलांना योग्य दिशा दाखवणं तर सोडाच, अनेकांचं आणि अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ही संख्या 1-2 नाही तर 50 पेक्षा जास्त आहे. यात अशा अनेक मुली आहे ज्यांच्यावर मानसशास्त्रज्ञानं अल्पवयीन असताना अत्याचार केला होता आणि त्यांच्या लग्नानंतरही तो आक्षेपार्ह फोटो दाखवून ब्लॅकमेल करून अत्याचार करत राहिला. नागपूर पोलिसांनी या नराधम मानसशास्त्रज्ञाच्या मुसक्या आवळल्या असून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे संतापजनक प्रकरण नागपुरातील आहे, जिथे एका मानसशास्त्रज्ञावर गेल्या 15 वर्षापासून 50 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना ब्लॅकमेल आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. हा नराधम आता 47 वर्षाचा आहे आणि 2 मुलींचा बाप आहे. तो भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना समुपदेशन देत असे. समुपदेशन शिबिराच्या नावाखाली मुला-मुलींना बोलवायचा आणि गरीब मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. आरोपीने एका महिलेला वारंवार भेटण्यासाठी बोलवलं, मात्र या महिलेनं कंटाळून अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हा ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉस्को आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्यांसह 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. तर पोलिसांनी एक विशेष चौकशी समिती स्थापन केली असून पीडित मुली आणि महिलांना आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे 3 केसेस दाखल झालेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे फिर्यादी आहे आणि जे विक्टिम्स जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर, तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत. सायबर क्राईमचे आमचे API पण त्याच्यात त्या कमिटीमध्ये आहे. तसेच जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP, ते त्याला हेड करत आहे. याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे.